तर नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आज सुप्रसिद्ध असे समालोचक श्रीमत निकम दादा. तर दादा, मला पहिल्यांदा सांगा, हा बैलगाडीचा नाद म्हणजे काय तुमच्या शब्दात? बैलगाडीचा नाद म्हणजे हा एकदम जिव्हाळ्याचा नाद आहे. आपुलकीचा नाद आहे हा. हम्म. म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रामुळं अनेक मित्र, नाती जोडत जातात आणि ह्या गोष्टीचा भरपूर जणांना अनुभव आहे. याबद्दल बैलगाडीच्या नादाबद्दल सांगितलं, पण तुमचं लहानपण कशा प्रकारे गेलं ते सांगा पहिलं. लहानपण म्हणजे आमचं गाव जांब आहे. इथनं एक 9 किलोमीटर गाव आहे जांब म्हणून. गावी होतो 2008 पर्यंत, म्हणजे मी चौथीत होतो तोपर्यंत. आणि नंतर आम्ही इकडे सातारला आलो राहायला. शाळेसाठी आलो होतो खरं आम्ही इकडे सातारला राहायला. आणि सातारला आल्यानंतर इथंच आम्ही लहानाचं मोठं झालो. गावी गायी होत्या वडिलांच्या. नंतर वडील परत नंतर दूध धंदा थोडा हे झाल्यानंतर सातारला आले. नंतर मग आम्ही कंस्ट्रक्शन व्यवसाय चालू केला. आता कंस्ट्रक्शन व्यवसाय आपलं बऱ्यापैकी आहे चांगला. मग आम्ही इकडंच आपलं असतो आता. तुमचं शिक्षण किती झालं? शिक्षण माझं BA सिव्हिल झालं, डिप्लोमा झालेला आहे माझा. हा. आणि मग या बैलगाडी क्षेत्राचा नाद तुम्हाला कशा प्रकारे लागला? बैलगाडी क्षेत्राचा नाद म्हणजे जसा मला लहानपणापासून बैलांचा नाद आहे. तुम्ही गावात आमच्या कोणाला जरी विचारलं, गावात मला काका म्हणतात. माझं नाव श्रीमंत असलं तरी अख्खं गाव मला काका नावानंच ओळखतं. तुम्ही गावात कोणाला जरी विचारलं, काका जरी पहिलं म्हणणार लहानपणापासून जो बैलांच्याच मागं पाळायचं. म्हणजे गावात जरी होतो तरी, आणि गायी होत्या त्यावेळेला पण आम्ही आठवड्यातून 2-3 दिवस तर गावालाच असायचो. येऊन जाऊन असं सातारवरनं तिकडं असं येऊन जाऊन असं काय आमचं बैल तरी 9 किलोमीटर तर गाव आहे, लय लांब नाही. मग कोणाच्या पण बैलाच्या मागं पळायचं अवतांच्या. 1-2 जणांची गावात बैल होती, उद्धव बाबा म्हणून होती. 1-2 जणांची बैल होती पाळणारी, त्यांच्या बरोबर आपलं जायचो. आणि महत्वाचा नाद हा लहानपणापासूनचा म्हणजे आईच्या वडिलांचा नाद आहे हा. माझा आजोळ काळेवाडी, डिस्कळ जवळ काळेवाडी म्हणून गाव आहे, ते माझा आजोळ आहे. माझ्या आईच्या वडिलांचा हा खरा नाद. म्हणजे तशी म्हणा गेली तर आईकडनं आमची ही तिसरी पिढी या नादात. पहिल्यांदा माझे आजोबा म्हणजे लक्ष्मण अप्पाजी देशमुख काळेवाडी आबा, ते आणि त्यांच्याकडे आपले प्रकाश बामा पाटील कोपरा खारघर, त्यांची बैल पहिल्यापासून त्यांच्याकडे असायची. परत आणखीन आपले कोशांचे रोहिदास ठोंबरे कर्जतजवळ, त्यांची बैल आपल्याकडे पहिल्यापासून असायची. त्यामुळे आमचे त्यांचे पहिल्यापासून जवळ संबंध, आणि मी पण त्यांना लहानपणापासून ओळखायचो. आणि त्यांची बैल तिथं असल्यामुळं म्हणजे तशी आमची तिसरी पिढी आहे. आजोबा झाले, आजोबांनंतर मामा झाला, आता मामा नंतर आम्ही, मामांची मुलं किंवा आम्ही आता बैल आम्ही पळवतो किंवा मी समालोचन करतोय. तसं आमचा तिसरी पिढी तशी आमची आईकडनं ह्या नादात. तिसरी पिढी म्हणला. आणि हे मला सांगा की बैलगाडी क्षेत्रात समालोचन करायचं का ठरवलं आणि कधी ठरवलं? काय व्हायचं, शाळेत असताना, शाळा आम्ही तर कल्याण शाळेत होतो आणि आपल्या पलीकडच्या कॉलनीमध्ये एक बैल पळत होता. खंडू नानांचा वायर म्हणून एक बैल पळत होता. त्यावेळेला आम्ही शाळेत असताना घरी न सांगता इथे पलीकडच्या एक बिल्डिंग मध्ये शुभम म्हणून आमचा एक मित्र होता माहुलीचा. आम्ही शाळा बुडवून इथे जवळ कुठं अड्डा असला की शाळा बुडवून सायकलीवरती जायचो. आणि तो बैल फायनलला असायचा आणि येताना त्या गाडीत टेम्पो सायकल टाकायची आणि संध्याकाळी घरी गोलाला अंगावर दिसला की घरची वाकायची, शाळा बुडवून गेला असायचं म्हणून. मग असं नादांनी काळीवाडीला उन्हाळ्यात सुट्टीला गेल्यानंतर काही मग 2-3 बैल दावणीला आबांच्या असायचीच. त्यामुळं त्या बैलांबरोबर असायचो. त्यामुळे मला लहानपणापासून ह्यात असल्यामुळे मला जुनी बैल पण सगळी बघायला मिळाली. म्हणजे बरेच वर्षापासून, म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 2009-10 पासून तर 5वी-6वीत असल्यापासून तर कंटिन्यू मी आबांच्या बरोबर असेल किंवा इकडे सातारा भागामध्ये आपल्या सुट्टीच्या दिवशी जवळचे भागातली मैदान असतील, कोरेगाव वगैरे, हे सगळी मैदान मला मी जायचोच. म्हणजे हात करून जायचो, कसं पण जायचो. ते आम्ही माझा एक मित्र होता शुभम म्हणून, आम्ही दोघं पहिल्यापासून कायम असायचो. त्यामुळे बंदीच्या आधीची पण भरपूर मैदानं बघितली, भरपूर सगळी मोठी बैल बघितली, सगळी बैल बघितली. आणि बंदीनंतर आता तुम्ही जर बघताय सगळ्या मैदानाला तर आहेच मी. हा किती वर्षाचा अनुभव झाला तुमचा? आता अनुभव आहे तसा 2009-10 पासून, म्हणजे लहान असल्यापासूनच मी ह्यात आहे. आज जवळजवळ 2025, म्हणजे बघा एक 16-17 वर्ष झाली. पहिलं मैदान कुठलं केलेलं तुम्ही समालोचन करताना? सगळ्यात पहिलं मैदान जसं म्हणा गेलं समालोचक म्हणून तर आमचे एक अत्यंत जिवलग दोस्त पैलवान अक्षय घोरपडे कोरेगाव, त्यांनी मैदान घेतलं होतं 23 मार्च 2022ला. म्हणजे बंदी उठल्यानंतर लगेचच, बंदी जानेवारीत उठली
आणि मार्च महिन्यात कोरेगावचं मैदान होतं, 5 तोळे सोनं होतं बघा 1 नंबरला. त्या मैदानात पहिल्यांदा मला व्यासपीठ मिळालं पहिलवान अक्षय घोरपडे कोरेगाव यांच्यामुळं. त्यांनी मला दिलं आणि आप्पा पहिलवान कुमटे या दोघांनी मला सगळ्यात पहिलं मैदान दिलं. बाकीच्यांचं समालोचन आणि तुमचं समालोचन यामध्ये काय फरक आहे? नाही, फरक तसा बऱ्यापैकी आहे, कारण मुंबईवाल्यांची नावं, बैलांची नावं, परत मालकांची नावं, सामान्य बैलगाडी मालकाचं नाव, सामान्य बैलगाडी मालक, गरीब बैलगाडी मालक उजेडात कसा येईल हे माझा हेतू असतो. त्या सगळ्यांची नावं घेत असतो मी. असं पण म्हणतात की सर्वसामान्य बैलगाडी मालकांची नावं घेतली जात नाही, त्यावर तुमचं मत काय? नाही, घेतली पाहिजेत नावं. आज तुम्हाला सांगतो कसं माहितीये का, मोठी बैलगाडी मालक तर आहे, त्यांची बैल तर पळतातच. बरे गरीब बैलगाडी मालकाचा पण बैल पळत असतो शेवटी. त्यांचा बैल पण कमी पडत नाही, पण कसं असतं शेवटी त्यांच्याकडे आर्थिकची कमतरता किंवा एक ओळख. बैल पळत असतो पण ओळखीमुळं, आर्थिकमुळे तो बैल मागला असतो. आणि आता खरं चालतंय हे नावामुळं चालते एखाद्या गोष्टीवर. म्हणजे बैल जर कुठला घालत असला तर पहिलं तुमचं स्वतःचं नाव पाहिजे किंवा तुमच्याकडे पैसे पाहिजे. त्या दोन्हीतलं एक जर कुठलं जर असलं तर मग तुम्हाला पायरा होतोय. नाहीतर मग काय होतंय, एखाद्या मैदानात तुमचा बैल राहिला, दुसऱ्या मैदानात बैल राहिला, तर त्या 2 मैदानात तुमच्या बैलाचा स्पीड बघून किंवा तुमच्या बैलाची पाळायची पद्धत बघून एक तुम्हाला 2 मैदानात पुढच्या टॉपचं पैर होत असतात. पण त्या टॉपच्या पैरात पळून पण काय होत असतं, गाडीनं कुठेतरी मार खाल्ला की परत बैल रिवर्स म्हणजे जिथं आहे तिथं येत असतो, पण बैल पळत असतो. फक्त होतंय काय, आर्थिक पाहिजे, आर्थिक नसलं तर नाव पाहिजे. दोन्ही जर असलं तर मग पैरे होते, नाहीतर मग पैऱ्यांची बऱ्यापैकी चांगल्या माणसाला अडचण. पायऱ्यासाठी अडचण येतात आणि त्यामध्ये वायदी पण आली. वायदीमुळे तर भरपूर अडचण येतात. मग त्यासाठी तुम्हाला काय वाटतंय की घरचा साज हा ऑप्शन चांगला ठरेल का त्यांच्यासाठी? घरचा साज जुळवायचं म्हणजे एवढं दोन बैलांचा एखादा बैल बऱ्याच करून काही जणांचा सक्सेस आहे, काही जणांचा नाही झाला. जे जणांचं सक्सेस झालं, ज्या जणांचं सक्सेस झालं त्यांचं चांगलंच आहे. म्हणजे बऱ्यापैकी घरच्या गाडी चांगल्या पाहतात, नाही झाली ते पायऱ्यात आहेतच. जसं तुम्ही म्हटला की तुम्हाला कमी वयात नाद लागलेला, तसंच आता आपण बघतोय की त्यापेक्षा कमी वयात आता मुलांना नाद लागतोय. एखादं वासरू खरेदी करतात आणि मैदानावर येतात, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? नाही, कसं आहे माहितीये का, पहिलं लहान मुलांनी हे समजून घेतलं पाहिजे, आपण अजून शाळेत आहे. आता त्यावेळेला कसं आम्ही लहान होतो, जसं आम्ही होतो तसंच ती पण आता आहेत. पण नशिबानं असं झालं की म्हणजे बैलगाडी शर्यत 2014ला बंद झाली. कोरेगावचं मैदान झालं आपलं 4 मे 2014 आणि काहीतरी 6 मेला बैलगाडी बंद झाली. आणि त्यावेळेला मी 10वीची परीक्षा दिली होती, म्हणून माझं कॉलेज झालं, शिक्षण झालं. 6 वर्ष पहिलवानकी पण केली. 2015 पासून 2020 पर्यंत तालीम करत करत मी कॉलेज केलं, म्हणून ती माझं कॉलेज झालं. आता धंदा सेट आहे. तर त्यावेळेला जर आठवत नसते पण तर आता जी पोरांची अवस्था आहे, म्हणजे काम सोडून शिक्षण सोडून पाहिजे झालं असतं. आता मी कधी कधी देवाला असं म्हणतो की माझं लय मोठं नशीब होतं की त्यावेळेला बैलगाड्या बंद झाल्या आणि कुठेतरी स्टेबल झालो. पण बैलगाडी म्हणजे आताच्या मुलांनी ही समजून घेतलं पाहिजे की आता आपली शाळा महत्वाची, आपलं कॉलेज महत्वाचं, आपलं शिक्षण महत्वाचं आहे, नोकरी धंदा महत्वाचा आहे आणि नंतर नाद महत्वाचा. काय होते आता मी बघतोय बऱ्याच जणांच्या, बरेच युट्यूबवर बाईट टाकतात लहान मुलांची, कोणी शाळा बुडवून येते, कोणी शाळा सोडली. असं नाही चालत. पहिलं तुमचं भवितव्य बघितलं पाहिजे, पहिलं तुमचं करिअर बघितलं पाहिजे, धंदा नोकरी बघितलं पाहिजे, नंतर नाद. आज ही सगळी मोठीची लोक खेळतायत. आज मोठी सगळी बैल एवढी किमतीची घेतात. तुम्ही बघता बैलांच्या किमती काय बारक्या नाही जातात, आणि जी लोक घेतात ती लोक पण काय बारकी नाहीत. ती लोक तिथपर्यंत कशी गेले, त्या लोकांचं काय नोकरी धंदा सगळं सेट आहे, म्हणून ते लोक एवढ्या वर आहेत. आणि तुमचं आता म्हणजे कॉलेज नाही, शाळा नाही, धंदा नाही, तुम्ही एवढा मोठा नाद होऊ शकत नाही. आणि 1 नंबरला बैल पळवायचं म्हणजे एवढं सोपं नाही. त्यासाठी परिश्रम, मोठ्या किमतीचा बैल घ्यावा लागतो असं. आधी बघितलं की बंदीमध्ये बैल कमी होती आणि तशी बंदी उठली तसे बैलांची संख्या पण वाढायला लागली आणि प्रेक्षकांची संख्या पण वाढायला लागली. ज्यांना आवडत नव्हतं त्यांना पण आवडायला लागलं. त्याबद्दल काय सांगाल? नाही, तसं म्हणायला गेलं तर कसं आहे, ही नवीन जी पोरं आता आहेत या बैलगाडी, ही नवीन पोरं खऱ्या नवीन पोरांना नाद लागला बंदीतच. म्हणजे ह्या बिनजोडला 2 गाड्या ज्या पळायच्या
ह्या खूप ईर्ष्याने शर्यती व्हायच्या त्यावेळी. आणि एक गाडी हारायची, एक गाडी जिंकायची, त्यात गुलाल व्हायचा. त्यामुळं लगेच बैल चर्चेत यायची. त्यावेळेला बाहेर बांधणाऱ्या बैलाला भरपूर किंमत होती किंवा इज्जत होती त्या बैलाला. आणि 2-2, 3-3 बैल एका जवळ असले त्यातलं तरी बाहेर पाळणार असायचं. त्यामुळे ते कसं व्हायचं, त्या नवीन पोराला खाना ते बंदीतच लागला नाही. त्यामुळे बिनजोडची मानकरी बॅनर टाकायची, तुम्ही आज माझी गाडी मारली तर मी रागानं तुमची गाडी धरायची. ती त्यामुळे ती त्यावेळेला बंदीत. आणि नंतर मग ही चालू झाल्यानंतर क्रेज ह्या बैलगाडीची वाढल्यामुळे तर आणखी पोरांचा इकडे कल वाढला. त्याचं भविष्य काय वाटतं तुम्हाला, काय असू शकतं? नाही, भविष्य कसं आहे माहिती आहे का, पोरांनी बघितलं पाहिजे की महत्वाचं आपलं भविष्य. आज आपण कुठल्या लेवल नाही, आपल्या घरची परिस्थिती काय, आपल्या आई वडील काय करतात आणि आपण काय करतोय. आज एक बैल जर नुसता गाडीत भरला तर 10,000चा बंडल खिशात ठेवायला लागतो. आज नुसता बैल पाळवायचा म्हणलं तर, वासरू पाळवायचं म्हणलं तर विषयच नाही. वासरू पाळवायचं म्हणलं 10,000 पहिलं बैलाला द्यायचं, 2 पावत्या, ड्रायव्हर, छकडा, पोरं मागं असते, टेम्पो भाडं, सगळ्या गोष्टी 20-25 हजार रुपये खोंडाला पुरत नाहीत. आणि 10,000 रुपये म्हणजे बॉटम आहे बैलांचा. आता म्हणजे बॉटम रेट 10,000 आहे बैलांचा. तुम्ही कोणाला जरी चांगल्या 2 नंबरचा टॉप नाही तरी 1 नंबरचा टॉपचा जर फोन केला तर 40 आणि 50,000 रुपये सांगते. आज आपली एवढी मोठी वायदीची सामान्य मुलांची पात्रता म्हणजे कसं, एवढी परिस्थिती आहे का हे बघितलं पाहिजे. नाहीतर कुठंतरी यायचं आणि गटाला मार खाऊन माघारी जायचं. कमीत कमी येऊन गटाला मार खाऊन जायला पण 10,000 रुपये लागतात अलीकडच्या काळात. हे समजून घेतलं पाहिजे तरुण पिढीने किंवा आता जी नवीन नवीन आदत उतरतात त्यांनी. तुम्हाला काय वाटतं, हा वायदीचा प्रकार योग्य आहे की अयोग्य आहे? आणि तुम्ही जेव्हा या क्षेत्रात उतरलेला त्यावेळेस काय चालत होतं? नाही, वायदेचा प्रकार म्हणजे कसं म्हणजे हे ज्याचा विषय लक्षात घ्या. ज्याचा विषय वायदी घ्यायची का नाही घ्यायची ते आता आपण नाही त्या गोष्टीवर बोलू शकत. पण हे बैलगाडी क्षेत्रात हे एवढे जे दिवस आले हे पैशामुळे पण आले. बैलांच्या किमती वाढल्या, व्यवहार व्हायला लागले, वायद्या इकडं तिकडं सगळं व्हायला लागलं. त्यामुळं आज इथपर्यंत हे बैलगाडी क्षेत्र आलेलं आहे. पण ह्या बैलगाडी क्षेत्रात एक दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या बैलगाडी क्षेत्रात पैशाशिवाय पर्याय नाही. पैसा ह्यो 100% पाहिजेच. पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणजे काहीच होऊ शकत नाही पैशाशिवाय ह्या बैलगाडी क्षेत्रात. पैसा महत्वाचा आहे ह्या बैलगाडी क्षेत्रात. पैसा असेल तरच तुमचं आहे, नाहीतर मग काहीच नाही. तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रानं काय मिळवून दिलं? नाही, मला ह्या बैलगाडी क्षेत्रानं नाव दिलं, महत्वाचं म्हणजे खूप मोठी ओळख दिली, पैसा पण दिला, सगळं दिलं मला ह्या बैलगाडी क्षेत्रानं. आज जे काय आहे मी, आज सगळं माझं जे वैभव आहे, आज मी माईक पुढे सांगत नाही पण बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण आज काय आहे, कुठं आहे, काय सगळं बैलगाडी क्षेत्राने दिलं. हे बैलगाडी क्षेत्र जर आज नसतं तर आज मी कुठंच नसतो, मला कुणीही ओळख दिली नसती किंवा माझ्याकडे काहीच नसतं. एखाद्याला जर श्रीमंत निकम व्हायचं असेल समालोचक, तर त्याने काय केलं पाहिजे? नाही, कसं आहे, आता मला समालोचक झालो म्हणजे असंच नाही झालो. ही बंदीच्या आधीचे किस्से आहेत की विकास सर, तात्या, मोरे असतील, आपल्या भागाची तिघं चौघजण असायची. त्यांचं समालोचन बघूनच मी शिकलो. विकास सरांचं ती पुकारणं असायचं की बाबा सुंदर गाडी पळाली, अण्णा मामा गाडवे खंडाळा यांचा सोन्या पळाला, त्यांचा ते आवडीचा बैल होता. तिचं नियोजन त्या बैलाचं करायचे. म्हणजे त्यांचं जे ट्युनिंग होतं, तात्यांचं होतं, मोऱ्यांचं होतं, ते त्यावेळेला नवीन नवीन मी लहान असताना अड्ड्याला जायचो त्यावेळेला ती सातेवाडीचा नंद्या आणि तुमच्या तिथला एखादा राजा विकला होता शेवाळे आपण. ती गाडी पळायची, मोरे पुकरायचे, राजासारखं राजपण करणारा राजा मैदानात आला. त्यावेळेला आपल्या अण्णांचा नंद्या मैदानात आला. त्या गाड्या त्यावेळेला पळायच्या, म्हणजे ते माहोलच वेगळा असायचा. मग तसं आपल्याला मग त्यांचं बघून वाटायचं की आपण पण समालोचन केलं पाहिजे, आपण पण समालोचन केलं पाहिजे. नंतर मग तो योग आलाच मला अक्षय घोरपडे यांच्यामुळे कोरेगावात मला ती व्यासपीठ मिळालं. तिथनं मग लोकांना कळालं की मला पण चांगलं जमते, मला पण बैल चांगल्यापैकी माहीत आहेत, जरा थोडाफार अभ्यास आहे. त्यामुळे लोक मला मग सांगायला लागले आणि हाईच चालू आहेच. समालोचन करताना तुमच्यावर कोण असतं का स्वतः सगळं मॅनेज करता नाही नाही, मैदानावर? तसं काय ना, आता आम्ही विकास सर असतो, मोरे असतात, परत आणखीन तात्या असतात, मग आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक. आम्ही एकत्रच असतो कायम आणि एकत्र इथनं पुढे पण राहणार. एकमेकांचा आम्हाला सपोर्ट असतो, एकमेकाला आम्ही धरून चालतो. आम्ही म्हणजे व्यवस्थित एकमेकाला आम्ही धरून चालल्यामुळं आज त्यांच्यामुळं
किंवा ती मला आज बोटाला धरून इथपर्यंत घेऊन आलेत, त्यामुळे आज इथपर्यंत आहे आपण. किंवा त्यांची मदत पण मला खूप मोठी होती. आपल्याला ह्याला विकी असतो, एकटा जरी असलो तरी त्यांनी जे मला मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शना जोरावरती आज मी एकटा म्हणतो तरी मैदान कसलं मोठं मी मॅनेज करत असतो. मोठी मैदानं मॅनेज करायची असतात, पण त्यामध्ये पण आता असं असतं की अंधार पडायच्या आधी लवकरात लवकर मैदानं उरकायला लागतात आणि जास्त गाड्या असल्यावर तुम्ही मग ते कसं मॅनेज करता? नाही, ते कसं असतं, झेंडा पंच पण त्या पद्धतीने आता जर पट्टी पद्धत आलेली आहे. पट्टी पद्धत आल्यामुळे कसं झाले, खूप मोठं ते हे झालेलं आहे, म्हणजे खूप मोठी मदत झाली. त्यामुळे कसं होतंय माहिती आहे का, मैदानं लवकर उरकता येत आणि त्यामुळे एकटा समालोचक असला तर ती जाते, मिळून जाते ती, म्हणजे होऊन जाते ती. म्हणजे अगदी 85 फेऱ्याचा रेकॉर्ड त्या दिवशी आम्ही एक्साईज अड्ड्यात केलं. आपले मित्र प्रवीण फौजी अंगापूरचे, ते आम्ही दोघच होतो. ते खाली झेंड्यावरती आणि मी वरती समालोचन करायला. दोघातच ते अख्खं मैदान एवढं म्हणजे पार झालं. अगदी 11:30 पावणे 12ला मैदान चालू झालं होतं आणि 5-5:30 तर फायनल झालं त्या अड्ड्याचं. जे लॉट निघतात मैदानात ते त्या दिवशी निघाले पाहिजेत का आदल्या दिवशी निघाले पाहिजेत? आता उन्हाळ्याच्या काळात कसं होतं म्हणजे जर गाडी कमी जमते, एका दिवशी यात्रेचे मैदान असल्यामुळे 4-4, 5-5 मैदान असतात. त्यामुळे कसं होतंय, मैदानात जरा थोडीफार नोंद राहिली तरी बरं होते आणि ऑनलाईन ठेवली तरी चांगलं होते आणि दुसऱ्या दिवशी जरा थोडी म्हणजे 11, 11:30, 12 वाजेपर्यंत ठेवली तरी चांगलं होते. म्हणजे कसं होते जरा एकदम पैरे होतात संध्याकाळचे किंवा सकाळचे काय कायची पैरे होतात. त्यामुळे बैलगाडी मालकाला पण जरा थोडंसं ते आधार होतो त्या गोष्टीचा. आणि ह्या दिवसात काय होते, जरा आदत दुसऱ्याची मैदान दुसऱ्या बैलाला पण जरा चांगली व्यासपीठ आहे आता, आदतला पण आणि ओपनला पण. काय होते जरा मैदानच कमी भरतात आता सध्या. त्यामुळे काय होते, ह्या दिवसात सकाळी म्हणजे मैदाना दिवशी नोंद ठेवली तरी चालते. असा कोणता महिना होता की ज्यामध्ये तुम्ही खूप अशी मैदानं केलेली? मला वाटतं मागच्या वर्षीचा आणि त्याच्या मागच्या वर्षीचा एप्रिलचा महिना, म्हणजे यात्रेचा जो महिना असतो यात्रेच्या मैदानांचा, म्हणजे एप्रिल आणि मे महिना. त्यामध्ये तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये माझं 22 मैदानांचा रेकॉर्ड आहे मागच्या एप्रिलमध्ये. आणि 15 मैदानं काहीतरी मी मार्च मध्ये केली होती आणि 18 मैदानं मी मे मध्ये केली होती. हा, आणि त्याच्या मागच्या महिन्यात पण त्याच्या मागच्या वर्षी पण तसंच झालं होतं. म्हणजे अगदी फुलच एक 25-26 मैदानाचा रेकॉर्ड मागच्या वर्षी 2023ला एक 25-26 मैदानाचा रेकॉर्ड माझं झालं होतं एक एप्रिल महिन्यामध्ये. एक दिवस पण घरी नसायचो. आठवड्यात एखाद्या दिवशी घरी राहिलो तर नाही तर नाहीच, काही माड्यालाच. पण हे रेकॉर्ड टिकवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं? जेव्हा तुम्ही समालोचन करायला जाता तेव्हा पूर्ण दिवस तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत पूर्ण दिवस तुम्हाला स्टॅमिना टिकवून ठेवावा लागतो. मग त्यासाठी तुमची कशी तयारी असते का अधूनमधून ब्रेक पण घेता? नाही, ब्रेक मी स्वतः तर कधी नाही आतापर्यंत ब्रेक घेतला. मी कायम एकदा स्टेजवर चढलो की मी संध्याकाळी डायरेक्ट फायनल चिठ्ठ्या काढल्यानंतर उतरलो, नाहीतर मी उतरत पण नाही. एकदा सकाळी जरा थोडंफार खाल्ल्यानंतर मी एकदा चढलो की मग मी खाली उतरतच नाही लवकर. ते एक पाण्याची बाटली सरबत खालनं घ्यायचा, त्या सरबतावर दिवसभर आपली एनर्जी टिकवून ठेवायची, त्यावरती आपलं म्हणजे आवाजाचं कंट्रोल ठेवायचं दिवसभर. आरोग्याचं समतोल राखण्यासाठी तुम्ही काय काय करता? आरोग्याचा समतोल राखण्यासाठी मग खाणं पिणं व्यवस्थित मैदाना दिवशी झालं पाहिजे, बस बाकी काय नाही. म्हणजे एनर्जी पण टिकून राहिली पाहिजे, आवाज तुमचा पडायसाठी त्या पद्धतीचा क्वालिटीचा आवाज पडायसाठी महत्वाची एनर्जी टिकवून ठेवायला तुम्हाला थोडंफार इकडं म्हणजे खाणं पिणं त्या दिवशी व्यवस्थित असलं नाही की होतं व्यवस्थित, आवाज वगैरे राहतो टिकून. घरचं आणि बैलगाडी क्षेत्र हे तुम्ही कसं मॅनेज करता? आता घरी आमचे 1-2 व्यवसाय आहेत चांगले. कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, छोटासा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. 2 व्यवसाय असल्यामुळं मला सपोर्ट होतो. वडील आहेत, भाऊ आहेत माझा, ते कन्स्ट्रक्शनचं बघतात मी घरी नसलो की. माझे चुलते अविनाश निकम, ते मी नसल्यानंतर बाकीचं कोणती मागं हँडल करतात आपल्या ट्रान्सपोर्टचा व्यवसायाचं. तुमची आवडती मैदानं कुठली जिथं तुम्हाला समालोचन करायला आवडतं? माझं आवडतं मैदान म्हणजे पुसेगावचं मैदान सलग 2-3 वर्ष मी केलं. कोरेगावचं यात्रेचं मैदान. कोरेगावच्या यात्रेच्या मैदानाचं तुम्हाला खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर त्या मैदानाला कधी समालोचक नसायचं, यात्रा कमिटीच मैदान पकडायची.
2023 ला रोहन बर्गे कोरेगाव यांनी मला त्या मैदानावरती चढवलं आणि एकट्यानं 2022 मैदान मी यात्रे सगळ्यात पहिला समालोचक कोण असेल तर मी असेल कोरेगाव यात्रेच्या मैदानाचा. हा मला त्यांनी चढवलं त्याबद्दल त्यांचं मी खूप आभार मानतो. आणि गेल्या वर्षी पण त्यांच्यामुळे किंवा अक्षय बर्गे असतील, आपले अक्षय घोरपडे असतील, अक्षय सतीश काकांचा अक्षय, त्यांच्यामुळे मला जे मैदान मिळालं आणि ह्या वर्षी पण त्यांच्यामुळं हे मैदान मला मिळेल. ज्यावेळेस तुम्ही म्हटलं की एकटं सगळं मॅनेज केलं, पण जेव्हा असं होतं की प्रत्येक 2 बैलगाडा मालक म्हणतात की हा निकाल माझा आहे, दुसरा म्हणतो की हा माझा निकाल आहे, तर त्यावेळेस तुमची काय मनस्थिती असते? नाही त्यावेळेला कसं होतंय, आता संघटना पण आहेत आपल्या, एक नंबर काम करत आहेत, म्हणजे विषयच नाही संघटनेचा. त्यामुळं कुठला निकाल आहे काय ते वरती पाठवल्यानंतर मग वरचे वरिष्ठ आहेत ते निकाल येतात. त्यामुळं कसं होते आणि आपल्या पद्धतीनं आपल्याकडनं जेवढं हँडल होते तेवढं आपण करत असतो. जेव्हा आपल्या डोक्यावर पाणी जाईल त्यावेळेला आपलं आपण वरिष्ठांना सांगायचं. आमचे मार्गदर्शक विलास देशमुख जे असतील, अक्षय घोरपडे असतील, शेवाळ्याबा असतील, आप्पा पैलवान असतील, अण्णा पैलवान असतील, आपल्या तालुक्यातले कोरेगाव तालुक्यातले, यांच्या मार्गदर्शनानुसार आपले मग निकाल वगैरे पुढं जास्त जर हे झालं तर मग देत असतात ते. असं आहे. तुम्हाला काय वाटतंय मैदानात अजून काय चालू व्हायला पाहिजे? नाही मैदान आता जे आहेत त्या पद्धतीनं आता ठीक आहेत. ह्यात आता वेगळे असे काय बदल नाही, जेवढे बदल झाले पट्टीचा वगैरे बदल झाला, 1 नंबर बदल झाला, त्यामुळे मैदानाची फायनल व्हायला लागली. अंधार पडत नाही महत्वाचा. जे आता व्यवस्थित आहे चालू ते छानच आहे आता. आणि तुम्ही म्हटलं की जर अंधार पडला तर मग कसं मैदानाचं नियोजन करता? का दुसऱ्या दिवशी फायनल घेतलं का योग्य? पहिलं कसं असं पट्टी नसायची त्यामुळे ती व्हायचं दुसऱ्या दिवशी, आणि आता कसं झालंय पट्टी असल्यामुळे किती जरी मोठं मैदान असलं तर एका दिवसात होऊन जातं. काय वाटते काय बंद व्हायला पाहिजे? ना आता हे झालेलंच आहे, म्हणजे टोचा काठी हासोड वगैरे हे महत्वाचं मारहाण बंद झालेली आहे. त्यामुळं चांगले दिवस आले बैलगाडी. तुमच्यावर मैदानावर गेल्यावर कोण कोण असतं जवळपास मदतीला? मदतीला मग आता समालोचन जर सोडलं तर आपले एक बैल पण पळवायचं आपल्याला नाद आहे, खराब नाद पाहिला तो बैलाचा. आपला ग्रुप चांगला आहे आमचा, आमची चांगली एक आहे. आपले पिलू थोरात असतील, महेश मोरे असेल, आपले सुप्रसिद्ध झेंडापंच प्रवीण राहुल फलके असतील, आपले असतील. एक आमचा 17 जणांचा मोठा ग्रुप आहे, एक 7-8 बैल आमच्या ग्रुपमध्ये आहेत. आणि जाईल त्या मैदानात आमचा एक तरी बैल आमच्या ग्रुपचा फायनलला असतो. हे आमचं एकीचं बळ असल्यामुळे असतो. एकीच्या बळामुळे आमचं खूप मोठा आमच्या एकीच्या बळाचा फायदा होतो आम्हाला. आता समालोचक म्हटल्यावर प्रेक्षक भरपूर असतात, बैलगाडी क्षेत्रात प्रेक्षक भरपूर असतात. मग त्या प्रेक्षकांना तुम्ही कसं कंट्रोल करता आणि तुम्हाला त्यांना काय सांगावं वाटेल की त्यांनी मैदानात आल्यावर त्यांनी काय केलं पाहिजे? नाही तर कसं आहे, शेवटी बॅरिकेडिंगचा विषय असल्यामुळे काय होते, प्रेक्षक पलीकडचं जरा म्हणजे दोन्ही साईडचं प्रेक्षक आतमध्ये येत नाही, पण पुढे जे उभे राहतात आडवी त्याने जर आपली काळजी घेऊन उभं राहिलं पाहिजे. का तर हे जीवन एकदाच आहे. बैलगाडी म्हणजे एवढं डोकून बघायचा खेळ एवढा सोपा नाही. कारण आपला क्षणाचा आनंद असतो. बघितलं तर एक 27-30 सेकंदात गाडी वरती येत असते, तेवढा आपला तो आनंद असतो. तेवढ्यात जर एखाद्याला जर दुखापत झाली, एखाद्याला गाडीनं जर धक्का दिला, उडवलं, तर ती क्षणाच्या आनंदासाठी आपलं जीवन अख्खं व्यर्थ होऊन जातं. एवढं सोपं आहे. बऱ्याच जणांचे जीव गेलेले आहेत, बरेच जण कायमचे निकामी झालेले आहेत. त्यामुळं प्रेक्षकांनी त्या गोष्टीचे खरोखर म्हणजे ती घेतली पाहिजे. कारण कसं आम्ही वर्ण सूचना वारंवार करत असतो की बाबा प्रेक्षक वर्ग मागं सारा, मागं सरून आनंद घ्या. नाहीत लोक ऐकत, तसेच आडवे आहेत. मागच्या वेळेला मी मुंबईला गेलो होतो. मुंबईला आता खासदार केसरीचं मैदान चांगलं घेतलं होतं आपल्या सायराज पाटलांनी पिंपळघरच्या. तर तिथल्या जरा लोकांची शिस्त बिघडली ती नंतर एक दोन दुखापत झाल्यानंतर परत नाही कोण पुढे म्हणजे येऊन उभं राहिलं आडवं. पण त्यांना चांगलं लागलं. ती बघितल्यानंतर मग कोणच पुढं आलं नाही. म्हणजे कसं असतंय, दुसऱ्याचं बघितल्याशिवाय आपल्याला पण कळत नाही की आपण काय केलं पाहिजे. त्यामुळं आता अलीकडच्या काळात जरा थोडं प्रेक्षक वर्ग सुधारले, व्यवस्थित उभं असतं. जर पाठीमागच्या 1-2 वर्षापूर्वी लय बेकार अवस्था होती. म्हणजे आडवी जायची पुढं अशी प्रत्येक गाडीला. चांगल्या गाड्या कडनं पाळणाऱ्या असायच्या, प्रेक्षक वर्ग बाहेरनं हुसकावायची बैल, बाहेरचा बैल दाबायचा, आतल्या बैल आत जायचा. चांगल्या पाळणाऱ्या गाड्यांचं पण नुकसान या प्रेक्षकांना व्हायचं. आताच्या काळात जरा बऱ्यापैकी चांगली सुधारणा झाली प्रेक्षकांना. आता जसं आपण मैदानावर वाक्य बोलतो, तुमच्या तोंडून जसं ऐकतो आम्ही
निर्विवाद वर्चस्व तुम्हाला कोणता बैल आठवतो? निर्विवाद वर्चस्व म्हणायला गेलं तर बंदीच्या आधी गाडी पळत होती छोटा लक्ष आणि मोठा लक्ष. ती गाडी एक नंबरच्या जोडीतली गाडी ती एक जवळजवळ 100-125 फुटाचं अंतर टाकूनच गाडी पळत होती गट सेमीफायनल. त्यामध्ये जर 2 नंबरची जर गाडी जर बघायची जर की म्हटलं 2 नंबरच्या ह्यातली गाडी तर एक आमचा ललगुणचा सोन्या म्हणजे आज जवळजवळ त्याचं 18 वर्ष वय आहे. परंतु आज चांगल्या चांगल्या तरुण बैलांना अजूनही घाम पडतो असं ललगुणचा सोन्या आणि आमच्या बाबा निकमांचा बादल ती गाडी सुपर फास्टच पळत होती. परत बादल बरोबर कधी कधी आपला पक्ष असायचा विष्णू शेठ पाटील आता वारले त्यांचा एक पक्ष बाबांनी घेतला. बाबा आणि बाबांचा पक्ष आणि ललगुणचा सोन्या ते गाडीला सुपर फास्ट पळायची. त्या गाडीनंतर म्हणजे माझ्या आठवणीतली गाडी असेल तर ही गाडी. परत आणखीन गिरींचा माळा गुड्डीरतन म्हात्रेंचा आणि सुंदर ती पण गाडी अंतरून आमच्या भागात पळायची. निकाल 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 कोणता बैल? निकालाला बैल तसा बंदीच्या आधी जर गेला तर ललगुणचा सोन्या आणि आत्ताच्या काळात जर म्हणायचं म्हणलं तर बकासूर हे 2 बैल निकालाला म्हणजे घाणच बैल हे 2 निकालाला. ललगुणचा बैल किती तुमचं मागं पडू दे निकालात आणून गाड्या ओढून लावणार का तर लावणारच. आणि आत्ताच्या काळात बकासूर तुम्ही बघतायच निकाल म्हणजे कुठेही मागं पडत असतो ते पुढे निकालात गाडी ओढून आणून लावणारच. बकासूर मध्ये तुम्हाला काय आवडतं? आपण बघतोय की प्रेक्षकांना बकासूर खूप आवडायला लागलाय. त्यामागचं कारण काय वाटतं तुम्हाला? कारण कारण की सगळ्यांची त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललाय आता. नाही बकासूर म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात त्याच्या पुढं शब्दच नाही म्हणजे निशब्दच म्हणजे कुणीही असू त्या पुढे निशब्दच आहे. म्हणजे ते रेकॉर्ड आहेत ना कुणीही मोडू शकत नाही. म्हणजे तसला जन्मल का नाही सांगू शकत नाही. पण बकासूरचं म्हणजे ते हेच होऊ शकत नाही. त्याची तुलना कोणाबरोबरच होऊ शकत नाही. आज तुम्ही बघताय आज मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे एक 200 फायनल बैलांना केले असतील. म्हणजे लोक सांगतात की माझ्या बैलांना 300 फायनल केले 400 फायनल केले. तर आत्ताच्या काळात जर सगळ्यात जास्त जर फायनल जर बघायचं जर म्हटलं तर एक म्हणजे बकासूर दुसरा म्हणजे आमच्या अक्षय शिवाजी मोरे गोडोली यांचा बालमा. म्हणजे बैलगाडी शर्यत चालू झाल्यापासून बकासूर मला वाटतं बालमानंतर 1 वर्षानं असेल पण चालू बसणं बैल टिकून राहिला तर बालमाच आणि त्यानंतर बकासूर ही 2 बैल अजूनही फॉर्मला आहेत अजूनही गुलालात आहेत. बाकी मग असे बरेच जणांची बैल आली गेली. त्यामध्ये आणखी नाव घ्यावं आवर्जून लागेल की जावेद मुल्ला तांबेकरांचा सर्जा हा खून 2023 जूनला बरोबर तुम्हाला सांगतो पेडागावच्या अड्ड्यात खराब घरच्या पुढचा बाजी आणि तिकडे सेमी काढला होता. माहिब्याने 1 नंबर केला होता त्यांनी मोठं काहीतरी 2 नंबर केला होता. तिथं जावेद यांचा सर्जा उमटला अजून ते बकासूर आणि ते एक 6 वर्षाचं अंतर असेल त्यांच्या आधी 1-1.5 वर्ष बालमा हे 3 बैल अजूनही टिकून आहेत अजूनही. अशी चुरस बघितलेली तुम्हाला कोणती आठवते? चुरस मला अजून पण आठवते. आत्ताच्या काळात जर मध्ये जर बघायला गेलं तर पेडगावला मैदान होतं आपल्या मोरे सरकारांचं मैदान होतं. त्यामध्ये भिवगाड एक्सप्रेस वजीर आणि त्याच्याबरोबर मला वाटते गोठावड्याचा मिल्का होता आणि पल्लीकड कोणती गाडी होती गाडी नाही पळाली. तर प्रशांतनं जवळ एक पुढच्या 10 फुटातच काय त्यानं हातच्यालागी केली त्यालाच माहित. प्रशांत ड्रायव्हर आपला चिंचणीचा त्याने पुढच्या 10 फुटातच त्या वजीरचा निकाल घेतला होता आणि तिथं गाडी फायनलसाठी पात्र गेली भिवगाड एक्सप्रेस. तसा निकालाचा बादशाह म्हणायला गेलं तर म्हणजे आवर्जून नाव अजून मी घेतो बकासूर नंतर तर भिवगाड वजीर म्हणजे निकालाचा खरोखरचा बादशाह जर म्हणायला गेलं तर भिवगाड वजीर त्या म्हणजे बकासूर नंतर. आवडता ड्रायव्हर म्हणजे आमचा प्रशांत ड्रायव्हर चिंचणीचा 1 नंबर ड्रायव्हर हातचालाकी हुशार ड्रायव्हर अगदी. पब्लिकचा बादशाह म्हणले की कुठला बैल आठवतो? पब्लिकचा बादशाह म्हणलं तर मथुर सारखा पब्लिकचा बादशाह नाही. तुमचं कसलं तरी पब्लिक आडवं आलं तर 100% ते पब्लिक पण गाडी घेऊन जाणार असा मथुर सारखा बैल होणे नाही पब्लिकचा. व्हाईट गोल्ड प्युअर सोनं तुम्हाला कुठला बैल आठवतो? प्युअर सोनं जर म्हणायला गेलं तर आपला सोनारपाड्याचा सोन्या. एक देखना चिकना एक जातीचा धनगरी खिल्लार बैल जर म्हणायला गेलं
तर सोनारपाड्यात आपले जयेश पाटील आमचे मित्र सोनारपाड्याचे, त्यांचा सोन्या. ब्लॅक टायगर. वाघावचा निशाण आपले नितीन साहेब वाघावचे, त्यांचा निशाण एक बैल एक नंबर मध्ये बैल पळत होता, अजूनही पळतोय. ते म्हातारा जरी झाला असं ते अजून जी रग आणि धमक आहे गाड्या मारायची, अजूनही तो बैल पळतोय छान प्रकारे, अजूनही बैल तो पळतोय. आणि ब्लॅक टायगर निशाण म्हणजे अजून पण त्याचे फॅन आहेत. तसं सोनारपाडे सोन्याचे फॅन आहेत, बाकासूरचे फॅन आहेत, तसे त्या बैलाचे पण अजूनही फॅन आहेत. मैदानावर आल्यावर दहशत असते त्या बैलाची, त्याचं नाव काय? मैदानात जर तशी बघायची म्हणली तर बाकासूरच. म्हणजे गाडीतनं बैल उतरलं की आज एक नंबर कोण करणार तर बाकासूर करणार. म्हणजे हे काय मैदानात समीकरण ठरलेलं असतं, काय मैदानात नाही पण काय मैदानात तर हे समीकरण असतंच. बैल मैदानात उतरलं म्हणजे आज काहीतरी आहे 100%. हे ते ओळखूनच लोक प्रेक्षक वर्ग मैदानाला पण येत असत. बॉडी बिल्डर. बैलगाडी क्षेत्रातला बॉडी बिल्डर तसं जर म्हणायचं म्हणलं तर आपला सदाभाऊ कदम मास्तर रेटरे यांचा महिब्या आणि जगदीश बापू शिंदे उरुळी यांचा पिस्टन, एक आखीवर एकीव मजबूत बांधा. म्हणजे देवानं फुरसतीच्या वेळेला घडवलेली दोन बैल. शरीर एक नंबरच, त्याचा काही विषयच नाही. आणि बंदेच्या आधी शरीर होतं. अण्णामामा गाढवे खंडाळकरांचा सोन्या म्हणून बैल पळत होता, त्याचं एक शरीर बघण्यासारखं होतं. म्हणजे माणसाच्याकडे बघतच राहायची, तसं शरीर नाही व्हायचं पुन्हा. आवडती जोडी कोणती तुमची, ज्याला तुम्ही पळताना तुम्हाला बघायला आवडतं? आत्ताच्या काळातली? आत्ताची आणि आधीची पण. आत्ताच्या काळात आवडती जोडी म्हणजे बऱ्याच दिवसांना म्हणजे बरेच दिवस गाडी पळत होती आपल्या जीवन ड्रायव्हर निनामकरांचा सुंदर, आणि त्याबरोबर आपला समीर पत्रेवाली इस्लामपूरकरांचा मानी. ती गाडी जोट्याला लागली, ती गाडी जुळली होती, गाडी सुपरफास्टच पळत होती ती. तर आता मानिक थांबलाय, त्यानंतर आता परत नंतर बाकासूर आहे, बाकासूर बरोबर सर्जा कधी कधी पळतो, ती गाडी चांगली पळते. आता एखादा बैलगाडी क्षेत्रात आला आणि त्याला, जसं की तुम्ही समालोचक आहात, कोण ड्रायव्हर आहे, कोण सुट्टी मेकर आहे, तर त्याला काय व्हायचं असेल तर त्याने ते कसं ठरवावं की त्याला काय व्हायला आवडेल, आणि त्याला बैलगाडी क्षेत्रातच त्याचं करिअर करायचे, मग त्यानं काय करावं? नाही, बैलगाडी क्षेत्रात करिअर करायचं म्हणजे एवढं सोपं नाही, त्याला सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. खूप त्याच्या माग संघर्ष आहे. आज मी समालोचक असला तरी मला माझ्या वाटेला काय संघर्ष आहे माझं मलाच माहिती. आणि ड्रायव्हर व्हायचं असले तरी नंबरातल्या गाडीवर बसायसाठी तिथपर्यंत जायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही. जो 3 नंबरातला ड्रायव्हर आहे, 4 नंबरचा ड्रायव्हर आहे, जो आज 1 नंबरच्या गाडीवर बसतो, ते त्याला पण माहिती आपण काय केलंय ह्या गोष्टीसाठी, म्हणजे ते 1 नंबरची जोडी द्यासाठी, हे त्याला पण माहित असतं. त्या एवढ्या सोप्या गोष्टी नसतात, ते तुम्हाला सगळं कव्हर करतच यावं लागतं. जसं की तुम्ही एक समालोचक आहात, तर कुणाला समालोचक व्हायचं असेल त्याला तुम्ही काय सांगू शकाल? आणि मला हे सांगा की असं कोणतं मैदान होतं जिथे तुम्ही भरपूर पैसे त्या मैदानात कमवले होते, म्हणजे ती आठवण तुमच्या कायम स्मरणात आहे? सगळ्यात मोठी आठवण माझी कोरेगावचीच. अक्षय तृतीयेचं रोहन भैयांनी मला त्यावेळेला मला भरपूर पैसे द्यावे अख्खा माझा लॅपटॉप त्याच्यावरती आला होता, एवढे मला पैसे मिळाले होते. म्हणजे ते रोहन भाई बी लोणीच आहे, कारण त्या मैदानात समालोचक कधीच नसतो. सगळ्यात पहिला समालोचक असला तर मीच. मैदानात असा झाला होता आमचा साई, आम्ही घेऊन गेलो साई बरोबर केसरी पलवण राहुल हरिचंद्र जगताप सासवड यांचा कन्हैया होता. खरं आम्ही गेलो होतो बैलच पळवायला, बैल घेऊन आम्ही इथनं गेलो. आणि जरा थोडीशी कसं झालं, यात्रा कमिटी जरा थोडीशी गडबड व्हायला लागली. यात्रा कमिटीला ओळखलं जरा अवघड काम आहे. मग मैदानात कोण आहे नेमका बाह्यांना मी पूर्ण जाताना दिसलो. बाईंनी मला बोलून घेतलं, रोहन भाई म्हणजे मैदान कर. चढलो वर त्यांच्या ह्यांनी मी मैदान केलं. ते जवळजवळ 6:15 6:30 फायनल झालं ते मैदानाचं. मैदानाचा आनंद वेगळाच होता. म्हणजे एक दुसऱ्या गोष्टीचं म्हणजे मला अभिमान आहे की कोरेगाव एवढं मोठं मैदान असतं कोरेगावचं, आणि बैलगाडी मालक किंवा प्रेक्षक वर्ग अख्खा महाराष्ट्र ज्या मैदानाच्या आवर्जून आतुरतेनं वाट पाहत असतो, असं कोरेगावचे अक्षय तृतीयेचं मैदान, हिंद केसरीचं मानाचं मैदान, या मानाच्या मैदानाचा सगळ्यात पहिला समालोचक कोण असेल तर बाहेरचा मी असेल. ह्या गोष्टीचा मला मोठा अभिमान आहे. आता आपण बघतोय की प्रवेश फी
हे तुम्हाला काय वाटते, प्रवेश फी काय असली पाहिजे आणि प्रवेश फी बरोबरच जी बक्षिस आहेत ती बक्षिस काय असली पाहिजेत? नाही, प्रवेश फी बक्षीस बरोबर असते आता अकॅडमीला, म्हणजे आताच्या काळात. बाबा समजा 1 लाख रुपये प्रवेश फी, 1 लाख रुपये बक्षीस असलं तर 1,000 रुपये प्रवेश फी होते, बरोबर आहे. म्हणजे कसं सामान्य बैलगाडी मालकाला पण त्याच्या पद्धतीने खेळता येत, कारण सगळ्या गोष्टीचा आर्थिकचा विचार करून आपली आयोजक कमिटी पण करत असते. आता या मुलाखतीच्या शेवटला मला हे सांगा की आता जे बैलगाडी क्षेत्रात आहेत आणि जे नवीन येणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? नाही, जे नवीन येणार आहेत ह्या बैलगाडी क्षेत्रात, नवीन जे आता नावासाठी उतरत आहेत, सगळे आर्थिक बाजून सगळे स्ट्रॉंगच आहेत. पण जे आर्थिक बाजून स्ट्रॉंग नाहीत, नवीन पोर आहेत कॉलेजची, शाळेची, त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की बैलगाडीत भरले की 10,000 रुपये लागतात आत्ताच्या काळात. मग विचार त्यांनी केला पाहिजे की आपल्याला महिन्याला इन्कम किती आहे, आपल्या वडिलांना किती आहे, आईला किती इन्कम आहे, त्या पद्धतीनं आपण हा नाद केला पाहिजे का नाही केला पाहिजे हे त्यांनी ठरवावं. आपण पहिलं वेल सेट होऊन ह्यात उतरावं. आता कसं आहे, बऱ्याचपैकी तुम्ही बघताय सगळे वेल सेट लोकच ह्या नादात आहेत. त्यांच्याकडेच मोठी बैल आहेत, नंबरातली बैल आहेत, नावातली बैल आहेत, असं आहे. आणि मला सांगा की तुमच्याकडे तुम्ही एखादा असं वासरू वगैरे खरेदी केलंय का? ना वासरं आमची काय घेऊन आमचं मित्र प्रवीण पैसे अंगापूरचे, आमचं वासरू आम्ही काय वासरं घेणं आमचं चालू असतं. पन्हाळा म्हणून आमचं एक खोंड चांगला पळत होता आता बरं सुंदर म्हणून आहे. परत सर्जा म्हणून आता माझ्याकडे 2 वासरं, सुंदर आणि सर्जा माझ्याकडे 2 वासरं चांगले जातात. आणि ग्रुपमध्ये जर आमच्या म्हणायला जर गेलं तर आमचा हुकमाचा एक्का जर म्हणायला गेलं तर आमच्या ह्या सगळ्या वाघाच्या मनावरती आज राज्य करणारा, सगळ्यांच्या काळावर ठोका म्हणायला गेलं तर आपला हिंद केसरी बाजीराव, बाजीराव नंतर आपला पब्लिकचा बादशाह साई नंतर आपला डायमंड आहे, शंभू आहे, सिल्वर आहे आमच्या ग्रुपमध्ये, राहुल बाबांचा रॉकी आहे. आपली 2 वासरं आहेत. एवढी वासरं आमचं एवढी बैल आहेत. आणि सगळ्यात मोठा एक बैल होऊन गेला तर आपला राहुल कापलेंचा पन्हाळा, ज्यानं कोरेगावच्या मैदानामध्ये सलग 2 वर्ष गुलालाचा मान पटकावला, ललगोनचा सोन्याने त्यांनी. तो बैल आठवणीतला आमच्या ग्रुपमधनं होऊन गेला. आणि आता चालू सीझनला काळ गाजवल्यात आपला साई बाजीराव, चालू सीझनला टॉपलाच बैल आहेत आपल्या इथं. मला सांगा की बैलगाडी क्षेत्र नसतं तर तुम्ही आता काय करत असता? नाही, मग आता बैलगाडी क्षेत्र नसतं तर आपला व्यवसाय आहेच. व्यवसाय आमचा बऱ्यापैकी आहे. आम्ही 3 जण पळतोय म्हणजे विचार करा व्यवसाय कशा पद्धतीचा असेल. बऱ्यापैकी आमचा म्हणजे वडील, मी आणि बारका भाऊ माझा, 3 जण आम्ही व्यवसायात आहे. चांगला व्यवसाय आपला कन्स्ट्रक्शनचा, बऱ्यापैकी आपलं कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुद्धा नाव आहे. आपल्या ह्या भागात आमचं चांगलं नाव आहे कन्स्ट्रक्शन व्यवसाय. तुम्ही आम्हाला तुमचा मोलाचा वेळ काढून एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि कसं आहे, तुम्ही मला 2 दिवस फोन करत होता, पण काय या कामाच्या व्यापात मला खरोखरच वेळ नव्हता. त्याबद्दल आज मी पण तुमच्यासाठी खरोखर वेळ काढला दुपारचा. मी खरं तुमचा आभारी आहे की तुम्ही माझ्यासाठी आला इथं. माझ्या 2 गोष्टी तुम्ही मला विचारल्या त्याबद्दल मी पण तुमचा मोठा आभारी आहे.